अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मुख्याध्यापक, लिपिक आणि शिक्षकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याच्या उद्देशानं पंढरपूर इथं शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषदेच्या वतीनं शिक्षक संवाद उपक्रमाचं आणि मुख्याध्यापक, लिपिक आणि शिक्षक कार्यशाळेचं आयोजन दाते मंगल कार्यालयात करण्यात आलं होतं। यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप, पंढरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, विवेकवर्धिनी विद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर U.R. मुंडे, सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक स्मिता नडीमेटला, वरिष्ठ सहाय्यक अनिल पाटील, श्रीकांत धोत्रे, गुरुदाप्पा रेवे, अतिरिक्त मुख्य लिपिक राजगुरू उपस्थित होते। शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितलं की सोलापूर जिल्ह्यात 1085 माध्यमिक शाळा असून 3.5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे। यासाठी 7,500 शिक्षक काम करत आहेत। शिक्षक, पालक आणि शाळांची कामं प्रलंबित राहू नये यासाठी तालुका स्तरावर शिक्षक संवाद उपक्रमाद्वारे जाग्यावरच तक्रारींचा निपटारा केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। की सोलापूर हा खूप मोठा जिल्हा आहे। जवळपास 1085 माध्यमिक शाळा आहेत। 3.5 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी आणि 7,500पेक्षा जास्त शिक्षकांची आस्थापना आपण सांभाळतो। शिक्षकांची, पालकांची आणि शाळांची खूप सारी कामे शिक्षण विभागाकडे असतात आणि त्याच्यामध्ये विलंब होऊ नये, शिक्षकांना तात्काळ न्याय मिळावा म्हणून आम्ही जिल्हा स्तरावर तर शिक्षक संवाद दिन घेतोयच, पण त्याचबरोबरीने आता आम्ही प्रत्यक्ष तालुका स्तरावर जाऊन शिक्षकांचे नेमके प्रश्न काय आहेत, कोणत्या समस्या आमच्याकडे प्रलंबित आहेत ते ऑन द स्पॉट सोडवण्यासाठी आज आपण हा शिक्षक संवाद दिन आयोजित केला आहे। याचबरोबरीनं आज आपण या 6 तालुक्यातील मुख्याध्यापक आणि त्यांच्या लिपिकांना पण निमंत्रित केलेलं आहे। शिक्षण विभागामध्ये आपण यावर्षीच्या काही वेगवेगळ्या योजना उपक्रम सुरू केलेले आहेत। उदाहरणार्थ आपल्याला 1 कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे। ते प्रश्न नसतात, काहींचे निवड श्रेणी असणार आहेत, काही पदोन्नती असणार आहेत। खूप साऱ्या संस्था सेवानिवृत्त शिक्षकांची जे पेन्शनचे प्रस्ताव आहेत ते विलंबाने सादर करतायत, तर ते पेन्शनचे प्रस्ताव वेळेवर जाणं अशी काही जणांची मागणी आहे। काही अनुकंपाचे प्रस्ताव सादर केलेले नाही आहेत। मुख्यमंत्री महोदयांनी जो 150 दिवसांचा कृती कार्यक्रम आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आणि ठसा उमटावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण 15 ऑगस्टच्या आत पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत।